सो हॅलो गायज, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय श्रीराम ऑल. तर आज बर्थडे असल्यामुळं खूप दिवसानं ब्लॉग करवले आणि आज सकाळी उठलो, आवरलो, पहिला मस्तपैकी कॅप्शन केला. काय म्हणतात ते, कपडे घातले नवीन, कॅप्शन काय म्हणतात की ती इंग्लिश आपल्याला काही जमत नाही ते केले आणि दादाला घेतलो आमच्या. आणि आता आई अंबाबाईला चाललोय. सो आता जाऊन दर्शन घेऊ आणि मस्तपैकी चला. थँक्यू सो मच. पुढचं पण ब्लॉग तुम्ही बघा, आज काय काय प्लॅनिंग आहे बर्थडेचं. सो फायनली कोल्हापुरात आल्यानंतर पहिलं आपलं दर्शन झालं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं. दर्शन घेतल्यानंतर असंच आम्ही पुढे गेलो आई अंबाबाईच्या दर्शनाला. सो आज वाढदिवस असल्यामुळे म्हटलं दर्शन घ्यायचं की 2 तर देवाला जाऊन यायचं आपल्या कोल्हापूरच्या. तर आता चाललेलो आणि पार्किंगसाठी एवढी गर्दी होती इथं, भरपूर गाडी लावायची जागा नव्हती, तरी बी गाडी पार्किंग केली आणि आम्ही इथं आता पोहोचलेलो. आता मंदिरात एंट्री करायची म्हटलं तर भरपूर गर्दी होती, कारण की आता लोकांना दिवाळीची सुट्टी वगैरे पडलेली, त्यामुळे बाहेरचं पब्लिक तर भरपूर म्हणजे भरपूर येतं. दाणे काही बघा तुम्ही गर्दी बघू शकताय, पब्लिक एवढं होतं का नाही, लाईन पे लाईन सुट्टी नाही. शेवटी नारळ आणि वटी घेतली आणि आईचं दर्शन झालं. मी आत मंदिरामध्ये गेलो तर इथं थोडीफार गर्दी कमी होती, पण लाईनला भरपूर गर्दी होती. मग आम्ही आत गेल्यानंतर मी दर्शन घेतलं. सो आता तुम्ही पण दर्शन घ्या. बघा मी झूम केल्यानंतर आपली महालक्ष्मी दिसते आई. तर दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर मी परत बाहेरच्या ठिकाणी आलो. परत आता म्हटलं आता कोणीकडे जायचं प्लॅन करूया म्हटलं. सो तिथनं मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मी लय म्हणजे असं घाम्याघाम झालतो, कारण की गर्दी भरपूर असल्यामुळं काय मला कळत नव्हतं, असा घाम सुटलेला. मग म्हटलं आता जाऊया, गाडी काढून आता पुढचा प्लॅन होता दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. सो हॅलो गाईज, फायनली आपलं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. सो आता चाललो आहे दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, ज्योतिबाला चालू आहे. सो तिथलं पण दर्शन मी घेतो, तुम्ही पण घ्या. तर चला आता जाऊया पुढे. इथं तर असली गर्दी होती का नाही ज्योतिबा डोंगरावरती, भरपूर. गाडी मी 1 किलोमीटर लावली खाली तिकडे वरती, एकदम जेव्हा एंट्री आपण करतोय का ना वरती, आणि तिथं पार्किंगसाठी मोठी जागा आहे, तिथं गाडी लावली आणि चालत आलो. इथून मधून बोळातनं चालत आलो आणि इथं दर्शनला घुसलो तर डायरेक्ट अशी रांग होती इथं. काय 1 घंटा कळत नव्हतं, एवढी गर्दी होती इथं. मग म्हणलं आता काहीतरी वशीला लागायला लागतो इथं, रील स्टार म्हटल्यावर काहीतरी विषय करायला लागतो. तर तिथं वशीला लागला आणि अमोलदाने आम्हाला आज सोडलं फायनली. सो डायरेक्ट दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन परत आम्ही आता बाहेर येणार. आणि बाहेर तर यायचं म्हटलं तर पहिला दर्शन तर घ्यायचं म्हटलं, मग आणि रांगत नाही तर आलो डायरेक्ट आता मंदिरात. सुट्टी नाही दन का, सुट्टी नसते आपण जायला तिकडं बुकिटिंग रोड होती. मग बाहेर आल्यानंतर मग म्हटलं आता करायचं का, इकडे तर भरपूर गर्दी होती. तर इथनं आत गेल्यानंतर फायनली दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आता चला म्हटलं घरी जाऊया, आता मस्तपैकी सगळ्यांनी भेटूया, बड्डे वगैरे सेलिब्रेट करूया. कारण पुढं आता पार्टीचं नियोजन होतं, कारण की आता बड्डे झाला आहे म्हणलं आता पोरासनी पार्टी पण द्यायला लागते. मग ते पण ब्लॉग पडेलच. ब्लॉग आवडल्यावर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.